डाळिंबाची बाग लागवडीनंतर किती दिवसांनी धरावी, पहिला बहार कधी धरावा, हा प्रश्न आपल्याला आपले फॉलोअर्स असणारे राऊत यांनी विचारला. हे तुम्ही खाली बघू शकता. खरं तर आपण कुठली फळबाग लावताना ते फळबागेचा विचार असा करत असतो की 5 वर्ष 10 वर्ष तरी कमीत कमी ती चालली पाहिजे, जेणेकरून आपल्याला 4 पैसे चांगले मिळतील. हेच जर बागा तुमच्या 2 वर्षात 3 वर्षात जर निघल्या तर त्याचं बऱ्यापैकी नफा मिळत नाही. हल्ली काय झालंय की फळबाग धरायचं प्रमाण 8व्या महिन्यात 12व्या महिन्यातच लवकर धरलं जाते. आणि असा मोठी मोठी अशी गोष्ट सांगितली जाते की 14 महिन्यातच हार्वेस्टिंग, 15 महिन्यातच माल गेला. पण याचा दुष्परिणाम जे लॉंग टर्मसाठी आपण बागा लावतोय त्याच्यावर निश्चितच होत असते. कारण आपण 5 वर्षासाठी 10 वर्षासाठी जर फळबागेत काम करायचं म्हटलं तर त्याला सुरुवातीला वेळच द्यावा लागतो. हा वेळ किती असावा आणि कसा असावा हे बी खूप महत्वाचं आहे. डाळिंबाची बाग धरताना कमीत कमी 14 महिन्यानंतर तरी धरली पाहिजे पहिला बार, ह्या मताचा आहे मी. जास्तीत जास्त तुम्ही 2 वर्षापर्यंत बी धरू शकता. जेवढं तुम्ही लवकर धरताल तेवढी झाडाची इम्युनिटी पॉवर, ताकद आणि लॉंग टर्मची कॅपॅसिटी राहणार नाही. त्यामुळं कमीत कमी 14व्या महिन्यात तरी छाटणी व्हावी. जास्तीत जास्त मग तुम्ही 2 वर्षापर्यंत छाटणी घेऊ शकता. ही तर माझी शिफारस राहील. धन्यवाद.